2 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अंपायर त्या ठिकाणी शहानिशा करतील. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल त्या ठिकाणी टाकलेला आहे. चला वेल जास्त घेऊ नका. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तर पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साकुलीवाडी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या जाऊन पोहोचला आहे. तो 6 या आकड्यावरती. चला लगेचच क्षेत्ररक्षण आपण सज्ज करायचं आहे. न्यू यंगस्टर गागोली संघ विनंती असेल. चंद्रकांत गगन ऑल आर्मी आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज करायचं आहे. आणि नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाठवायचा आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती संजित आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. पॉवर प्लेचे दुसरं षटक. यानंतर सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हस्सा 11 म्हस्सा आणि त्यांच्या पक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. P2चे दुसरं षटक ज्यामध्ये गोलंदाज संजितला आता नियुक्त करण्यात आलेला आहे आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट टाकत असताना गोलंदाज संजितला आपण पाहतायत. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन त्या ठिकाणी प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक काय करतायत त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर अंपायरचा सिग्नल देखील आय थिंक त्या ठिकाणी पाहावा लागेल. नो बॉलचा सिग्नल अंपायरचा त्या ठिकाणी आलेला आहे. आय थिंक ओव्हर स्टेपसाठी त्या ठिकाणी अंपायरने त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलेला आहे. नो बॉल आणि त्यावरती धावा देखील 3 धावा आणि त्याचबरोबर एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती 10 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये सध्या हे धावफलक आणि येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. हो यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे. स्क्वेअर लेग अंपायर इंटरेस्टेड आहेत. स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा आलाय. क्विक इशारा आला. सिग्नल आला बीमरचा आणि फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. बीमर सध्या 2 टाकत असताना या अगोदरचा बीमर आपण पाहिला तो ओव्हर स्टेप. त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर आता दंडित केलाय गोलंदाज संजितला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. विश्वदादा लिंगे आणि त्याचबरोबरने पद्माकरजी बिराडे माजी उपसरपंच जांभुडे मान्यवरांचं शुभागमन होत आहे. स्पर्धेमध्ये सध्या ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चेंडू त्या ठिकाणी आपल्याला बीमर पाहायला मिळेल. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी आता वेस्ट ऑफ फाईट बीमर टाकलेले आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर आता गोलंदाजाला आय थिंक कंटिन्यू असेल. यस कंटिन्यू आहे गोलंदाज. यावेळेस आपण पाहिलं तर सलगचे 2 बीमर चेंडू त्या ठिकाणी टाकलेले आहेत गोलंदाज संजितने. सुरुवात संजितने चांगली गेली होती डॉट बॉलने परंतु त्यानंतर गती चांगली आहे परंतु दिशा चांगली पाहायला मिळालेली नाही आहे. सलगचे थँक्यू डीजे.
फ्रीटचा बॉल होता, ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या पाठीमागे त्या ठिकाणी विकेट किपर आलेले आहेत आणि जर पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एस्टनच्या वरनं बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. 3 नो बॉल टाकत असताना त्यानंतर गोलंदाज संजितनं त्या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. सध्या आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे साकुर्लीवाडी टीमची 14. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या विपक्षात संघ खेळत असताना क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय न्यू यंगस्टर घागुर्ली संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटवरती आले होते. चेंडूच्या लाईननुसार फटके येत नाहीत मैदानाच्या आतमध्ये, मिनिटनुसार फटके येत नाहीये. हा जर चेंडूचा विचार केला तर शॉर्ट ऑफ चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता फलंदाज देवेशच्या माध्यमातून, परंतु तो बॅकफुटवरती गेला आणि त्याच मुळे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अंपायर त्या ठिकाणी लाईन चेक करते. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने सध्या हे धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज संजितने जर विचार केला तर एक्स्ट्रा धावा खूप दिलेले आहेत. पहिलं षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज संदेशचं होतं, ते चांगलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळेस साईडला फटका साधण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हँडवरती फेकी थोडी खराब आपल्याला पाहायला मिळाली. जर ॲक्युरेट फेकी आली असती तर नक्कीच आपण पाहिलं असतं तर धावचीची संधी देखील त्या ठिकाणी निर्माण झाली असती. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. सोळा या आकड्यावरती. पूर्णपणे लाईन मिस केली फलंदाज प्रवीणनं. सातत्याने आपण पाहतायत खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचे चेंडू येतात. पूल करण्याचा प्रयत्न होतोय परंतु कलेक्शन ते इतकं चांगलं होत नाही आहे, प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. विकेट किपर त्या ठिकाणी थोडं फंबल झालेत परंतु चेंडू अखेर त्या ठिकाणी अडवलेला आहे. 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा संदेशला आपण पाहणार आहोत. 16 धावा आहेत धावफलकावरती. साकुर्लीवाडी टीम सध्या बॅटिंग करत असताना चला फिल्डिंग करणारा संघ रिक्वेस्ट आहे स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू आहे. आपण वेले अभावी मात्र सहकार्य करायचं आहे. वेले संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे कारण आजच्या या रजनीमध्ये अंतिम रजनीमध्ये शेड्यूल फार मोठं आहे. तब्बल 13 सामने त्या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. आयोजकांचं देखील आपण कौतुक करूयात कारण पहिल्या फेरीचे सर्व सामने आपण 5 षटकांचे पाहतो. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. विवेक त्या ठिकाणी आलेले आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल परंतु या बॉलवरती या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे चालेल. फटका चांगला आहे. डीप थर्डमॅनला बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि सध्या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 22 या आकड्यावरती. चौकारानंतर गतीने आता परास्त केले फलंदाज देवेशला. स्ट्राईक हँडवरती फलंदाज देवेश आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संदेशच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर मुरबाड तालुका नव्हे, रायगड ठाणा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजानं प्रेक्षकांची मनं अगदी जिंकलेत सुनील शेलके सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जितके संघ खेळतायत
आणि त्याचबरोबरीने आयोजक देखील आणि त्याचबरोबरीने आमच्या ऑफिशियल्स टीमसाठी देखील होली धुलीवंदन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या टेडी भाऊला आपण पाहतायत खेळपट्टीवरती फलंदाजाची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. चला टेडी भाऊ आपण बाहेर या, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. नवीन फलंदाज आलेत नितीन, आणि नितीन आल्या पावले आता मैदानाच्या बाहेर निघून जातील. सलगचा दुसरा धक्का देत असताना रिप्ले सध्या आपण पाहूयात. संदेश सध्या कमबॅक करत असताना षटकामध्ये लो व फुलटस होता. दोन्ही पायांच्या मधून चेंडू त्या ठिकाणी निघाला, सरळ एष्ट्यांच्या वरती निघून गेला. विकेट आली आहे. सलग दुसरी विकेट टिपत असताना गोलंदाज संदेशला आपण पाहतायत. विकेट हॅट्रिक वरती आता गोलंदाज संदेश आलेला आहे. नवीन फलंदाज सध्या शरदला आपण पाहतायत. 22 आकड्यावरती आता 3 फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल डाऊन दी लेग साइड. शरदच्या बॅटमधून सलग 3 शॉट करायला तर DK दिनेश कारण्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साकोलीवाडी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना स्वर्गीय कल्पितदादा प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव या 2 संघांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. जशा प्रकारे पहिलं सत्र संपेल आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज रोशनला सध्या आपण पाहतात. 4थ्या षटकाला सुरुवात. वेगवान बॉल गोलंदाज रोशनचा. डॉट बॉलने तो देखील त्याच्या स्पेल या ठिकाणी सध्या सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहिलं तर. DK सर सातत्याने डॉट बॉल टाकण्यामध्ये यश आलेलं आहे. न्यू यंगस्टर गागोली संघाच्या सर्व गोलंदाजाला. दुसरं षटक ज्यामध्ये आपण एक्स्ट्रा धावा मात्र पाहिलेल्या आहेत. हा फुलटॉस होता. मिस केली लाईन फलंदाज प्रवीणने. जर या सामन्यामध्ये साकोलीवाडी संघ जिंकला तर देव मार्के यांच्याकडनं त्यांना अलिबागची ट्रिप असेल. बॅकफुटवरती गेले होते. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मिरिटनुसार फलंदाज त्या ठिकाणी खेळत नाहीयेत. सलगचा हा 3रा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोशन सध्या तो देखील चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करतोय. चांगली स्ट्रॅटेजी सध्या न्यू यंगस्टर गागोली संघाची आपल्याला पाहायला मिळतीये. चांगल्या प्रकारची लाईन लेंथ गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतायत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सलगचा 4था चेंडू या ठिकाणी आता डॉट आलेला आहे.
प्रेशर असेल फलंदाज प्रवीणवरती, कारण 13 चेंडूचा सामना फलंदाज त्या ठिकाणी प्रवीणने केलेला आणि फक्त 7च धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहतायत. फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील का? विकेट किपर आले होते गोलंदाज, परंतु दोन्ही फिल्डरच्या मध्ये हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर त्या ठिकाणी अडवला जाईल. फक्त एकच सिंगल. या दरम्यान रमेशदादा शेळके यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफिशियल्स टीम, त्याचबरोबरीने आमचे अंपायर्स, कॉमेंटेटर्स, स्पर्धेचे आयोजक आणि सर्व प्रेक्षकांना सुनीलजी शेळके सर यांच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा आलेले आहेत. सध्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. डाऊन दी ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डरकडनं झाली आहे मिस्टेक आणि बॉल निघून जाईल लॉंग ऑनला, सी मार्शेच्या बाहेर. चौकार आणि 4 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अंतिम आकृती षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चंद्रकांत गगे यांना आपण पाहतायत. अंतिम आकृतीच्या षटकामध्ये सध्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चंद्रकांत गंगे त्या ठिकाणी सज्ज होतात. रोशननं चांगले षटक टाकलं, परंतु शेवटचा बॉल त्यावरती चौकार आपण पाहिला. चौकार येऊन देखील षटक क्रमांक 4 मध्ये फक्त 5च धावा गोलंदाज रोशनने खर्च केल्या. 28 धावा आहेत धावफलकावरती. चंद्रकांतजी गगे सध्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज होत असताना अंतिम आणि अखेरच्या षटकाला सुरुवात टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. अंतिम अखेरच्या आणि निर्णायक षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिलाच बॉल फलंदाज प्रवीणच्या बॅटमध्ये तो चाललाय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. सिक्सर. चंद्रकांतजी गगे यांच्यासाठी डोंगरनाव गावचे युवा उद्योजक सचिन दादा शेळके, त्याचबरोबर सुनील सर शेळके यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऑल ओव्हर फुल टॉस होता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डर बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. क्षेत्ररक्षक आलेत, फंबल झालेत. अखेर जीवाच्या आतंकाने प्रयत्न करत असताना शेवटच्या मोमेंटला हा बॉल त्या ठिकाणी आता अडवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रवी होते. फंबल झाले, परंतु त्यानंतर स्वतःला सावरत असताना, बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सावरत असताना त्या ठिकाणी धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आपण पाहिलं तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सध्या संघाचा धावफलक पुढे जाईल 37-37 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत साकुर्लीवाडी संघ 37 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. आणखीन कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. चंद्रकांतजी गगे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं, त्याचबरोबरीने विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. MPCAचे विद्यमान अध्यक्ष मोहनदादा खुणे यांच्या माध्यमातून बॅकफुटवरती आलेत. पंच केलाय, फटका इथे चांगला पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल डीप पॉइंटला, सी मार्शेच्या बाहेर. चौकार. फलंदाज शरद आणि प्रवीणच्या माध्यमातून प्रवीणच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. शरद आले स्ट्राईक एंडवरती. शरदच्या बॅटमधनं एक चौकार आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. डावाला सध्या आकार दिला जातो, धावफलकाला सध्या आकार दिला जातो या मॅचमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, अगदी शेवटच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत.
चांगला चेंडू यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे ताकदीचा उपयोग केला होता फलंदाज आपण पाहता शरदच्या माध्यमातून, परंतु बॅटची आतली कडा लागली आणि विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचलेत. बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या पहिल्या डावाचा अंतिम आणि अखेरचा चेंडू. गोलंदाज तयार चंद्रकांत गगे. लाईन यावेळेस देखील मिस केली. नॉनस्ट्राईक एंडचे फलंदाज वेगाने त्या ठिकाणी रिटर्न क्रीजमध्ये पोहोचलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि त्याचबरोबरने एक्स्ट्रा धाव देखील मिळेल. व्हाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही शेवटचा बॉल या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज चंद्रकांत आपल्या रनवेमध्ये परत जात असताना 43 धावा या 2 धावांच्या मदतीने सध्या धावफलकावरती या ठिकाणी आता अंकित होत आहेत. अंतिम अखेरचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल आहे. कव्हर क्षेत्रामध्ये सजवला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सरळ निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा पार. डावाचा शेवट केलाय गोड. हा आलाय चौकार आणि 5 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर साकुर्लीवाडी टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी यायचं आहे. स्वर्गीय कल्पित दत्ता प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव. कॅप्टन या दोन्ही टीमचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य मान्यवर प्रकाश दादा पोसाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. स्वर्गीय कल्पित दादा प्रतिष्ठान म्हसा टीम आपला कॅप्टन यायचा लगेचच आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर रायझिंग स्टार रावगाव टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कल्पित दादा भोईर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. डीके यांच्या संपर्कात आपण यायचं आहे. सन्मान्य मान्यवर प्रकाश दादा पोसाटे यांच्या शुभ हस्ते आपण सध्या या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. एका बाजूला कल्पित दादा प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल रायझिंग स्टार रावगाव. टॉस त्या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतायत आमचा प्रेझेंटेशन बॉक्स. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम आणि सध्या या स्पर्धेचं संपूर्ण टेलिकास्ट 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केलं जात आहे. टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे रायझिंग स्टार रावगाव टीमने आणि पहिल्या डावामध्ये ते बॅटिंग त्या ठिकाणी करणार आहेत. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला बॅटिंगचा. मस्ता टीमसाठी फिल्डिंगचं आमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. सध्या टेडी भाऊ देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत. सध्या आपण पाहिलं तर ते देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आजच्या अंतिम रात्रीमध्ये सज्ज झालेले आहेत. सध्या सुरू असलेल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावसंख्या त्या ठिकाणी लावण्यात आली. 47 आणि 48 धावसंख्येचा पाठलाग आता या दुसऱ्या इनिंगमध्ये करायचा आहे न्यू यंगस्टर घागोर्ली संघाला. 48 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावा थांबवल्या जातील ऐकण्यासाठी आपण जाऊत खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करूयात. आवाज ऐकूयात शहापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडेसर यांचा. धन्यवाद.
मनपूर्वक धन्यवाद. अभयजी खुने सर आपलं मनापासून आभार. दीपकजी बेराडे सर आपलं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 30 चेंडू आणि इथे 48 धावांचं लक्ष आहे. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या महत्वाच्या मॅचला आपण सुरुवात करूयात. न्यू यंगस्टर घागुर्ली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बॅटिंग करण्यासाठी संदेश आणि विशाल. गोलंदाजी मार्कवरती अरुण. पहिलाच बॉल. अरुण गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाची जबाबदारी खांद्यावर. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ. सुंदर गोलंदाजी. उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. या अनुषंगाने आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती अतिशय दर्जेदार सुरुवात झाली आहे. राईट अमोर द विकेट. अर्जुनचा हा चेंडू इथे पहा लॉफ्ट केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर धावतायत. चेंडूला पकडलं फेकलं. तत्पूर्वी आपण पाहताय तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा धावफलकावरती इथे जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकतं. एकंदरीत आपण पाहताय श्री गणेशा झालाय बिनबाद 2 धावा स्कोर कार्ड वरती. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय बालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 दिल्ली टच दिलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत असताना दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. ओम साईराम. पहिला चौकार मिळालाय धावफलकावरती. टोटल आपण पाहताय बिनबाद 6 धावा. 3 चेंडू टाकून झाले. षटक क्रमांक 1 मध्ये अरुण गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर. यावेळेस हा फुलटो चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर गेलाय पकडलं. एक सिंगल मिळेल. लेग बाईटचा इशारा येतोय. निश्चितच येणाऱ्या दिनांक 18/3/2026 ते 21/3/2026 या कालावधीमध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ शिरवली आयोजित आम्ही शिरवलीकर चषक 2026 ही भव्य दिव्य रात्रकालीन नाईट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. अर्थातच स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल रोख रक्कम 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 25,000 हजार रुपये प्रत्येकी. अशी भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या 18/3/2026 ते 21/3/2026 या कालावधी दरम्यान आपल्या सर्वांच्या भेटीला येते. ज्या ज्या संघांना प्रवेश नोंदवायचा आहे त्या सर्व संघांनी जरूर या स्पर्धेचा आनंद घ्या. सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल आपण सर्वजण या स्पर्धेला जरूर भेट द्या. आम्ही शिरवलीकर चषक 2026 भव्य दिव्य नाईट स्पर्धा. इथे आपण पाहताय साकुर्लीवाडी आणि त्यांच्या विरोधात घागुर्ली या 2 संघांच्या दरम्यान चाललेला लढा. धावफलकावरती 8 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिलं 5 चेंडू झालेत. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज अरुण चांगला चेंडू टाकलाय. चांगलं कमबॅक त्यानं केलं. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आला. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. कट करण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली. धावफलकावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर न्यू यंगस्टर घागुर्ली संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. मित्रांनो होळी चालू आहे. होळीचा सण आपण सर्वजण साजरा करतोय. हिंदू धर्मियांसाठी अगदी आपल्या आवडीचा सण म्हणजे होळी. आणि निश्चित आपण सर्वजण होळी आणि हा शिमग्याचा सण अगदी आनंदात साजरा करतोय. या संपूर्ण आठवडाभरापासून आपण ही संपूर्ण मजा लुटतोय. त्याचबरोबर धुळीवंदन रंगपंचमी या सर्व सणासाठी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावर 8. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. समीकरण पहा 24 चेंडू आणि 40चं होतं.
बबनदादा दिघे यांच्या वतीनं घागुर्ली संघाच्या कुणी फलंदाजानं सलगचे 3 षटकार मारले 555चं पारितोषिक. बबनदादा दिघे यांचं एटीएम खुलं झालंय. घागुर्ली संघासाठी सलग 3 षटकाराला 555. दादा नंतर द्या. मारल्या ओके चला. रात्रकालीन स्पर्धा आहे. निश्चितच भरपूर सारे प्रेक्षक राजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. याच परिसरातील सर्व आपल्या आवडीचे आणि जवळचे मित्रमंडळी प्लेयर्स खेळतायत. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी आपली मान्यवर मंडळी प्रेक्षक राजा या ठिकाणी येत असतो. इथं आल्यापासून आपण पाहताय प्रत्येक मॅचला भरपूर सारी बक्षिसांची इथे खैरात पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूवरती असणारं प्रेम तुम्ही दर्शकांचं पाहताय. स्पर्धा यशस्वी होत असताना शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. इथे आपण पाहताय समोरच्या दिशेला खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. थोडीशी घाई केली. इथे आपण पाहताय थ्रो फेकल्यानंतर इथे चेंडूला अडवत असताना थोडीशी घाई आणि त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती 10 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 3 चेंडू टाकून झालेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साकुर्ली वाडी या संघाच्या वतीनं गोलंदाज प्रवीणच्या खांद्यावरती जिम्मेदारी. अद्यापपर्यंत त्यानं 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. समीकरण आपण पाहू शकताय. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि 21 चेंडू आणि 38ची गरज. त्यात 1 चेंडू अजून डॉट आलाय. 20 बॉल आणि 38 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. धावा पार करत असताना मेहनत करावी लागते. या मैदानावरती आपण पाहताय तर चेस करत असताना थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळाली. निश्चितच धावा कमी बनतायत आणि अशा परिस्थितीमध्ये रात्रीची स्पर्धा वातावरण जसजसं थंड होईल तसतसं मात्र धावा बनवण्यामध्ये थोड्याशा अडचणी येत असतात. बॅटची कडा लागली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जातोय आणि चेंडूला पकडत असताना आपण पाहायला मिळेल. निश्चितच 2 धावा इथे वेगानं कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदेश आणि विशाल सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना स्कोअर कार्ड वरती टोटल आपण पाहताय बिनबाद 12 धावा बॅटिंग करतायत टीम घागुर्ली. 19 चेंडू 36चा पाठलाग. घागुर्ली विपक्ष साकुर्ली वाडी असा हा सामना मैदानात चालू आहे. महत्वाचा मुकाबला यावर्षी चर्चा होत राहील. समोरच्या दिशेला फटका चांगला खेळलाय. फिल्डर दूरवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र 2 फिल्डरच्या मधली दरी बरोबर भेदली आणि विशालनं हा विशाल फटका खेचलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावरती टोटल आपण पाहताय 16 बनल्या. 18 चेंडू आणि 32 धावांचं इथे समीकरण आहे. शेवटचे 18 बॉल 32 धावा. मैदानावरती सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघासाठी अजूनही जिवंत आहे. अजूनही दोन्ही संघासाठी सामना ऑन. जो संघ चांगला खेळ खेळेल त्याचा मात्र विजय निश्चित असेल. आजची शेवटची अंतिम रात्र आहे. भरपूर सारे कष्ट सर्व आयोजन समितीच्या मेंबर्सनी अगदी गेल्या दीड महिन्यापासून घेतले आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण पाहताय तर रंगारूपास आणलं. शेवटच्या अंतिम टप्प्यात चाललेली स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. हा गोड क्षण, या गोड क्षणाचे साक्षीदार आपण शेवटच्या रात्रीमध्ये. 18 बॉल 32चं समीकरण. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती गणेश. ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल फिरून मारतोय. बॉडी लाईन होता. आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. त्या ठिकाणी पकडफेक करेल. एक सिंगल मिळतीये. धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावेची मदत या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती केल्यानंतर धावफलक पुढे जातं. एकंदरीत तुम्ही पाहताय धावफलकावर झाल्या 17 बिनबाद 17. सलामीवीर दोन्ही फलंदाज आघाडीचे. जोडी नंबर 1 1 नंबरची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना संदेश विशाल जय वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बलिवरे गावचे उपसरपंच अविनाश दादा फोपे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. या षटकानंतर आपण
जरूर दादांचा शुभ सन्मान पार पाडूयात. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 3 चालू आहे धावफलकावरती बिनबाद 17 धावा. समीकरण जर आपण निश्चित पाहिलं तर थोडं थोडं अवघड होत चाललंय. एक एक चेंडू नंतर धावा बनवत असताना कष्ट वाढतील. जबरदस्त मॅच. घागुर्ली संघ याच परिसरातील दोन टीमच्या दरम्यान झुंज आपल्याला पाहायला मिळते. अंपायर डिसिजन थोडस या ठिकाणी रनवे मध्ये अडथळा आहे आणि या अनुषंगाने आपण पाहताय गोलंदाज गणेश चला विकेट किपरची ही चालाकी तुम्ही पाहताय. अगदी हुशारीनं लक्ष पाहिजे आणि निश्चितच हे लक्ष तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. इथे पहा फुलटॉस बॉल आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडले. रिस्की सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. अतिशय वेगानं आले आणि एक धावेला इथे अंजाम दिला. धावफलकाला जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 18 वरती. चांगली गोलंदाजी होती. चेंडूवरती सुंदर नियंत्रण या ठिकाणी मिळवत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये चाललेला खेळ. गणेश गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 आणि धावफलकावर 18. 16 बॉल 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 16 चेंडू 30 धावा कशा पद्धतीनं मैदानावरती बनवल्या जातील यासाठी थोडीशी वाट आपल्याला पाहावी लागेल. बॉलर तयार गणेश. इथे ओव्हर पिच समोरच्या दिशेला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर दूरवरनं येत आहेत. पकडतील फेकतील. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. धावफलक 2 धावांच्या मदतीनं पुढे जातं ते एकंदरीत 22 या धावा संख्येवरती. नाव काय इथे बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे. फिरून मारलाय. फटका कडक आहे. प्रत्येक षटकारानंतर आपण पाहतो इथे सेलिब्रेशनला सुरुवात होईल. बिग हिट येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. दादा दिघे यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 555 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार मारलाय आणि निश्चित इथून 2 मारले जातील का. स्कोर कार्ड टोटल आपण पाहताय धावा बनल्यात एकंदरीत 26 धावा. दीपकजी कारले यांच्या वतीनं घागुर्ली संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी 1200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. चंद्रकांतजी गगे यांच्या अगदी निकटवर्तीय मित्र आहेत. साहेबांच्या वतीनं 1200 रुपये आले. तिथे फटका फसलाय. झेल सुटलाय. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात केला होता. क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे सूत्र असतं आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर हा झेल सुटलाय आणि दरम्यान आपण पाहाल तर धावा धावफलकावरती 2 जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते एकंदरीत 28 वरती 28. एक एक चेंडू नंतर इथे समीकरण बदलत जातील. 13 चेंडू 20 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये न्यू यंगस्टर घागुर्ली. स्ट्राईक वरती संदेश. इथे पहा खोलवर टप्पा. अंपायर डिसिजन नो बॉल. नो बॉलचा कॉल आहे आणि इथे धोक्याची घंटा होऊ शकते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2+1 अशा 3 मिळतील. 9+2 अशा 3 मिळतील. एकंदरीत आपण पाहताय आता मात्र सूत्र फिरलेत. वारे फिरलेत घागुर्ली गावच्या बाजूनं. समीकरण बदलत जाताना पाहायला मिळतील. ओव्हर स्टिपिंगचा हा नो बॉल. पंचांची घारीची नजर. जगदीश दुधकर सर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक घडामोडीवरती नजर ठेवत असताना फ्री हिटचा बॉल. बॅट फिरवलीये. निश्चितच बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 31 धावा. 12 चेंडू 17ची गरज.
मच मान्यवर ज्ञानेश्वर दादा कुर्ले या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून एक कोंबडा आपल्याला या ठिकाणी सौजन्य झालाय. फायनलच्या प्रत्येक क्वालिफायरच्या टीमसाठी एक एक कोंबडा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आहे. आमचे मान्यवर ज्ञानेश्वर दादा कुर्ले साहेबांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. ज्ञानेश्वर दादा कुर्ले यांना खरी गरज समजली आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपण अख्खा रात्रभर खेळतो, थकले भागलेला असतो, त्यावेळेला गरज खरी असेल तर ती कोंबड्याची आहे आणि ती गरज दादांनी भागवली आहे. प्रत्येक क्वालिफायर टीमला ज्यांच्या माध्यमातून एक एक कोंबडा मिळालाय, ज्ञानेश्वरजी कुर्ले दादांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 3 षटकात 31 बनल्यात, 12 चेंडू 17चं समीकरण. इथून हा खतरा कुणासाठी असेल हे आपल्याला पाहायचंय. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चला थोडीशी घाई करा, वेळेच्या बाबतीत मित्रांनो सहकार्य करा. इथे आपण पाहताय शेवटचे 17 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 12. मैदानावरती सामना कसा फिरेल, कसा चालेल, चला घाई करा, घाई करा. वेळेच्या बाबतीत मित्रांनो थोडंसं सहकार्य करावंच लागेल. आम्ही सुद्धा जाणतोय मॅच क्रुशल आहे, मात्र या क्रुशल मॅच मध्ये सुद्धा आपल्याला वेळ पाळावी लागेल. 4 मिनिटांऐवजी आपण ऑलरेडी 5 मिनिटं प्रत्येक षटकासाठी देत असतो ग्रामीणच्या क्रिकेटला. बॉलर तयार, इथे फुलटो चेंडू आहे, फटका खेचलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवत असताना चूक केली मित्रा आणि टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅटमधनं हा चौकार. इथे आपण पाहताय हा चौकार स्कोर कार्डला जोडला जातोय. यावेळेस सुद्धा बॅटची कडा लागली आहे, चेंडू पॉइंटला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर जातोय त्या ठिकाणी गलीमधनं, चेंडूला अडवून फेक करेल. दुसरा धावेचा प्रयत्न, फिल्डिंगची साथ मिळाली नाही, फिल्डरची साथ हवी तशी मिळाली नाही मित्रांनो. इथे आपण पाहताय 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. जिथे 1 धाव सुद्धा धोक्याची होती तिथे 2 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीनं पुढे जातं 37 या आकड्यावरती. आता 10 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. न्यू यंगस्टर घागुर्ली या टीमसाठी सलामीची जोडी संदेश आणि विशाल हे 2 आघाडीचे फलंदाज खेळतायत. जबरदस्त सुरुवात देत असताना जोडी नंबर 1 लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईक वरती विशाल, हा चेंडू चांगला टाकलाय, कुठल्याही प्रकारे आपण पाहता बॅटला लागला नाही. सिंगल कंप्लीट होईल का प्रश्न आहे. चेंडू आला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विशालच्या रूपानं हा पहिला जबरदस्त धक्का. जयेश दादा म्हाडसे या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. जयेश दादा म्हाडसे आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आपण या मंचावरती सुस्वागतम. 37 बनल्यात, 1 बाद 37 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मध्ये चाललेला खेळ. फलंदाज माघारी परतलाय. संदेशला साथ देण्यासाठी बॅट्समन रोशन इथे आलाय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत, बनवाव्या लागतील 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नसते, मात्र मैदानावरती आपण पाहिलं असेल तर कितीही कमी धावा असल्या तरी सुद्धा डिपेंड होत असतात. निश्चितच ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. उर्वरित आपण पाहताय 9 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष इथं पार करायचं. 9 रंग ढाब्याचे मालक मान्यवर दीपक दादा कारले साहेबांच्या वतीनं 1200 रुपये या ठिकाणी जमा आहेत. जर घागुर्ली संघ हा जर जिंकला तर दीपक दादा कारले 9 रंग धाब्याचे मालक साहेबांच्या वतीनं 1200 रुपये इथे घागुर्ली टीमला दिले जातील. पारितोषिक जमा आहे. पुढे सरसावलाय, खेचलाय फटका, मिड विकेटला चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, अडवत असताना थोडी चूक केली आहे. थोडासा फंबल, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज क्रमांक 2
मैदानाच्या बाहेर जात असताना धावबादच्या रूपानं अजून एक झटका. बॅट्समन आउट, रोशन इज गॉन. मॅच मध्ये कुठेही काही झालो करताय, जबरदस्त डान्स तुम्ही पाहताय. तुम्हाला इथे यावं लागेल मैदानावरती. इथून येऊन तुम्ही आनंद लुटू शकता. मैदानाच्या चारी बाजूला उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन चौफेर केलं जात आहे. आयोजन समितीच्या वतीनं आपण पाहताय तर निश्चितच डीजेच्या तालावरती टेडीचा एक सुंदर डान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त मुवमेंट इथे आपण पाहता. विकेट मिळाली आहे. घागुर्ली संघ थोडा आपण पाहता बॅकफुटला. या बॉलची गुणवत्ता पाहिली जाईल. नो बॉल घोषित केले पंचांनी. चुकीच्या पद्धतीने टाकलेला हा एक्स्ट्रा उंचीचा फुलटॉस नो बॉल. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल 1 धावेच्या मदतीनं. धावफलक पुढे जातं ते एकंदरीत आपण पाहताय 39 या आकड्यावरती. उर्वरित 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना, काटेकी टक्कर. फ्रीटचा इशारा असेल या बॉलवरती आपण पाहताय. फ्रीट इथे टोलवलाय. चेंडू चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पकडून फेक करेल. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून जोडलं जाईल. स्कोर कार्ड पुढे जातं एकंदरीत 40 वरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकाचा लास्ट शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती टोटल बनल्या 40. उर्वरित 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. नरेश मसने आणि अर्जुन फोपे मान्यवरांच्या वतीनं आयवा जेलला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे पहा स्क्वेअर लेगला फटका जबरदस्त पाहायला मिळाला. खाली क्षेत्र निवडत असताना चेंडू दन 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 करत चौकार. थँक्यू सो मच. जबरदस्त डान्स आपण पाहताय. टेडी भाई मैदानावरती आपण पाहताय जल्लोष. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. घागुर्ली संघ विजयाच्या जवळ आलाय आणि सामना जिंकण्याच्या अगदी आपण पाहताय जवळ पोहोचले. तिथे लाईन पाहिली जाईल. लेग स्टंपच्या बाहेर जातोय. अवांतर घोषित करतायत. पंचांनी दंडित केलं. 1 अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल 45 या आकड्यावर. 4 षटकं संपली आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. इथे आपण पाहताय कडा लागली बॅटची. चेंडू त्या ठिकाणी मागे जातोय. अडवतायत, फेकतायत. 1 सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड वरती 1 धावेची मदत आली आहे. धावफलक 1 धावेच्या मदतीनं पुढे जाईल. 46 या आकड्यावर. 5 बॉल 2 धावांची आता आवश्यकता. 5 चेंडू 2 धावा. घागुर्ली संघानं अखेर विजयाच्या समीप या ठिकाणी मजल मारली आहे. इथे पाहिलं जाईल. पंचांचा इशारा नो बॉल आणि त्यानंतर MSD स्टाईल मॅच फिनिश केली आहे. संजीतनं ठोकला हा विजयी दणदणीत चौकार.
जिंकलेलं आहे घागुर्ले टीमनं. आपलं मनापासून आभार. चला दोन्ही टीम पहिले इथे या. दोन्ही टीम कॅप्टन पहिले आपल्या मंचाच्या समोर या. तिथे एकमेकांना कलर लावा आणि होळी साजरी करूनच मगच मैदानाच्या आतमध्ये जायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या मंचाच्या समोर जे कलर ठेवलेत एकमेकांना कलर लावा, होळी साजरी करा आणि मगच मैदानाच्या आत जा. टेडी भाई त्यांना आपले नियम समजावा जरा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदेश, ज्यानं 15 चेंडू फेस केले आणि 23 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्यानं मिळवल्या. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम घागुर्ली संदेश ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला समोरचा संघ या. चला रावगाव, रायझिंग स्टार रावगाव आपण त्वरित या. मंचाच्या समोर या ठिकाणी आपण कलर ठेवलेले आहेत. तिथे कलर एकमेकांना लावा, होळी करा आणि मगच मैदानाच्या समोर जा. दीपक कारले, दीपक दादा कारले नवरंग हॉटेलचे मालक साहेबांच्या वतीनं 1200 रुपयाचं कॅश प्राइज घागुर्ली या टीमला होतं. त्याचबरोबर संदेशला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत, सामनावीराचा किताब. मॅन ऑफ द मॅच संदेशला आपण देत आहोत. त्याचबरोबर दीपक दादा कारले यांच्या वतीनं 1200 रुपये. ज्ञानेश्वर दादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. दादा आपण या. ज्ञानेश्वर दादा कुर्ले ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा किताब.